बघा व्ह्यू वरून मंदिराचा। बघा कारागिरी बघा पहिला। स्टोरी बाकी आहे, खूप आतमध्ये आहे मंदिर। तुम्ही पण या। हा मंदिर आता पूर्ण होणार आहे, नंतर पूजा पण होईल मस्त। पूर्ण ही जागा फेमस होईल मला तर वाटते, मराठीपाडा। स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या आग्रेकोली श्रवण पाटील ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलवर। सो आज मी आलो आहे कालवारला मावशीकडे, आणि आज मामा येणार आहे आम्हाला भिवंडीतील मराठीपाड्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात दर्शन घ्यायला। तिकडून दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही जाऊ मामाच्या मित्राच्या फार्म हाऊसच्या पूजेला। सो बघूया आजचा दिवस कसा जातो, चला ब्लॉग कंटिन्यू करूया। चला गाइस आता निघतो, ऑलरेडी सकाळचे 11:15 वाजलेत। येता येता केवढा टाईम होईल काय माहिती। चला आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत मंदिराजवळ। मस्त तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवतो। बघा मंदिराचा एंट्रन्सच बघा थोडा मोठा आहे। मावले दाखवले तिकडे, घोडे, हत्ती। बघा इकडे पार्क केलाय छोटा छोटा। सध्या काम चालू आहे इकडे थोडा। बघा कारागिरी बघा पहिला। आतमध्ये पण काम चालू आहे मूर्तीचं। तरी अजून थोडं काम बाकी आहे देवलाचं, तरी बरं आम्हाला आतमध्ये घेतले। तरी बरेच लोक येतात इकडे व्हिडिओ काढतायत, सो आम्ही तेच बघून आलो आहे इकडे एक्सप्लोर करायला। थोड्या वेळेला चालू आहे हा मंदिर। बघा इकडे पूर्ण स्टोरी दाखवले छत्रपती शिवाजी महाराजांची। 3D फ्रेम लावले तिकडे बघा। छत्रपती संभाजी महाराज सिंहाचा जबडा फाडताना। इकडे राज्याभिषेक। पूर्ण स्टोरी दाखवली। हिरकणी इकडे बहुतेक तोफ बनवायला लावले।
मस्तपैकी गार्डन केलं तिकडे. प्रभू देशपांडे. फादर ऑफ नेव्ही. चला आता आम्ही चाललोय वरती. वरतून पूर्ण मंदिर बघू. वरचा व्ह्यू बघूयात जरा. आता इकडे बहुतेक टोफं ठेवतील. बघा व्ह्यू वरून मंदिराचा. ते मांडव बांधायला लावलाय. पूजा असेल मंदिराची त्यामुळे. आणि गाईस या गावाचं नाव आहे मराठेपाडा. आणि मंदिर खूप आतमध्ये आहे. खूप म्हणजे खूप. आम्ही 4-5 वेळेला अगोदर विचारलं मधीत तेव्हा करून पोचलो इकडे. खूप आतमध्ये आहे मंदिर. तुम्ही पण या. हा मंदिर आता पूर्ण होणार आहे. नंतर पूजा पण होईल. मस्त पूर्ण ही जागा फेमस होईल मला तर वाटते मराठेपाडा. बघा गाईस हे जे प्लेट्स आहेत ना, अगोदर मी तुम्हाला हे फ्रेम्स दाखवले पूर्ण. हे प्लेट्स त्याच्यावर पूर्ण माहिती लिहिलेली आहे. प्रत्येक फ्रेमच्या अकॉर्डिंग त्याच्या खाली माहिती लिहिली गेली आहे. ते सध्या लावलं नाही तेव्हा मी तुम्हाला दाखवलं नाही. सो तेव्हाच सांगतो मी, तुम्ही इकडे या नंतर आणि पूर्ण एकदम नीट एक्सप्लोर करा जागा आणि महाराजांचा इतिहास. आणि गाईस या भिंतींची पण डिटेलिंग बघा. जशी किल्ल्याला रिअल किल्ल्याला असतात तशी डिटेलिंग केलेली आहे. तसं वाटतं की किल्ल्यावर आलोय.
चला आता मंदिर तर एक्सप्लोर करून झालेलं आहे. आता थोडे फोटोज काढून घेतो स्टोरी ठेवायला. चला गाईस आता आम्ही निघलो. आता डायरेक्ट मामाच्या मित्राच्या फार्म हाऊसची पूजेला चाललोय. पूजा झाली असेल, आम्ही आता चाललोय जेवायला. मेंढ्या बघा केवढा मेंढ्या. मेंढ्या सांग फक्त. वगैरे पण आहे काय काय. चला गाईस पोचलो फार्म हाऊसवर. इकडे पोहायला लागलेत सगळे. अरे लगेच पोहलू का आंघोळ पण केली मग कोटी गेला द्या बच्ची बेटा बघा गाईस या साईडला फार्म हाऊसच्या साईडलाच नदी आहे एक. सध्या ही सुकलेली आहे. फार्म हाऊस आपला येऊन नदी किनारी आहे. या साईडला स्विमिंग पूल आहे. या साईडला टमाटर पण लावल्यात, शेती केली थोडीफार. आणि त्या साईडला काकडे लावल्यात. बघा आम्ही थोडं या साईडला आलोय फार्म हाऊसच्या, दाखवायला तुम्हाला पूर्ण नीट. पूर्ण काकड्या लावल्यात इकडे. त्या साईडला टमाटर लावल्यात. ही बघा इकडे काकडे आले. चला गाईस आता पोचलो परत मावशीकडे. मावशीचे तिकडे बाता मारत बसलेला, तेव्हा टाईम झाला जाम. सो चला आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा. तर चला बाय.